एक चांगली स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते। आतापर्यंत सचिन सरांनी सांगितलं की पहिल्या 4 दिवसामध्ये सर्व संघ वेळेवरती, आज थोडासा उशीर झालाय। जुनेच्या बॅट मधून हा चेंडू खेळलाय ऑन साइडला, क्षेत्ररक्षक करतोय पाठलाग, चेंडूवरती येतोय, एक धाव घेतली, एका धावेने मात्र जुनेद आपलं खातं उघडतोय। स्ट्राइक वरती मात्र जाईल महेश। सर अजून एक गोष्ट सांगायची म्हणजे बीसीसी भोकर संघाकडून एक खेळाडूचं पुन्हा एकदा पुनरागमन झाले। आपण पाहतोय 12 नंबरच्या जर्सी मध्ये असलम पटेल एक मोठे खेळाडू आहे। मागच्या खासदार चषकामध्ये त्यांनी उपस्थिती लावली होती, परंतु या आमदार चषकामध्ये ते आलेले नव्हते, परंतु पुन्हा एकदा आपण त्यांना मैदानाच्या आतमध्ये पाहतोय। पुन्हा या षटकातला चेंडू क्रमांक 3 असेल। पहिल्या 2 चेंडूमध्ये केवळ 1 धाव आले। स्ट्राइक वरती मात्र महेश। चला वेळ घेऊ नका, सामना सुरू असताना थोडंसं प्रेक्षकांनी बाहेरच्या बाजूने जायचं। एक्स्ट्रा खेळाडू जर असतील तर आपण बाहेर या। त्याच रंगाची जर्सी घातलेले जर खेळाडू असतील बीसीसी भोकर तर आपण खाली बसून घ्यायचंय। रिव्हर्स खेळलाय, काय जबरदस्त टायमिंग आहे पहा। चेंडू मात्र सरळ भिरकावलाय, सीमा रेषेवर येतोय खणखणीत दणदणीत षटकार। आले सर अजून एक मैदानाच्या बाहेर म्हणजे बाउंड्री लाईनच्या बाहेर जो कोणी प्रेक्षक झेल घेईल त्याला तब्बल 501 रुपयाचं पारितोषिक राहणार आहे। आमचे आयोजक ॲडव्होकेट विशाल दादा दंडवे यांच्याकडून तब्बल 501 रुपयाचं पारितोषिक प्रेक्षकांसाठी। पुन्हा एकदा फटका खेळलाय आणि काय झेल टिपलाय, व्हाट अ कॅच, काय झेल टिपलाय, एकदा जोरदार टाळ्या ॲज लाईक हार्दिक पांड्या। आकाशने झेल घेतलाय, आकाश शुंकरवाड या संघाचा क्षेत्ररक्षणाचा धुरा एक हुकुमी एका म्हणून ओळखला जातो आणि जे झेल टिपलाय त्यासाठी पारितोषिक आले। आमचे युसुफ भाई यांच्याकडून तब्बल 501 रुपयाचं पारितोषिक आहे। वा, वेल डन आकाश। जबरदस्त असा झेल मात्र आपल्याला पाहायला मिळतो। याच्या अगोदरचा चेंडू जर आपण पाहिलं तर महेशनं आकाशाला गवसणी घालणारा, गोलंदाजाच्या पाठीवरती पाठभर वळ देऊन जाणारा षटकार मारला होता। सर आकाशसाठी एक पारितोषिक आले आणि दुसरे एक पारितोषिक आहे सांगू इच्छितो मयूर टेडस यांच्याकडून, जो जुनेदचा जो कोणी विकेट घेईल त्याच्यासाठी मयूर टेडस यांच्याकडून तब्बल 201 रुपयाचं पारितोषिक आहे। जुनेदचा जो गोलंदाज विकेट घेईल त्याच्यासाठी। धन्यवाद। नवीन फलंदाज मैदानावरती आपण पाहतोय जिशान। पहिला धक्का मात्र बसलाय, वाजिदनं मात्र दाखवून दिलंय की मी का आयकॉन खेळाडू म्हणून या संघामध्ये माझा समावेश केलाय। आदिलाबादवरून बिलॉंग करणारा खेळाडू वाजिद एक जबरदस्त अशी विकेट प्राप्त केली। पहिला धक्का बसलाय संघाला। महेश बॅक टू पॅव्हिलियन। नवीन फलंदाज जिशान मैदानावरती, एक षटकार मारला, पुढच्या चेंडूवरती विकेट आली। सर आपल्या आयोजन कमिटीसाठी या सामन्याला हजेरी लावलीत आमचे सूरज शेख, ॲडव्होकेट सूरज शेख। नक्कीच आपण उल्लेख केला की सीमारेषेच्या बाहेर झेल टिपणाऱ्या प्रेक्षकांसाठी सुद्धा 500 रुपयांचं पारितोषिक आहे। हे पारितोषिक माजी उपनगराध्यक्ष सन्मान्य शेख युसुफभाई यांच्या माध्यमातून असणार आहे। या षटकातला पुढचा चेंडू समोर डावखुरा फलंदाज जिशान। जिशानच्या बॅटमधून फटका तर खेळलाय चांगला, क्षेत्ररक्षक दूरवरती आहे, चेंडू जातोय सीमारेषेकडे, क्षेत्ररक्षित केलाय, 1 धाव घेतले। दुसऱ्यासाठी प्रयत्न, 2 धावा या चेंडूवरती, अगदी आरामात 2 धावा पूर्ण केलेत। एकूण जर आपण धावा पाहिल्या तर 9 धावा आपल्याला धावफलकावरती पाहायला मिळत आहेत। षटक क्रमांक पहिलं आणि पहिल्या षटकातला शेवटचा चेंडू। पुन्हा एकदा आपण पाहतोय वाजिद या षटकातला शेवटचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज आहे। फटका खेळलाय मोठा, पुन्हा संधी आहे, आणखी एक झेल टिपलाय, काय क्लास दाखवलाय, वा काय जबरदस्त, एक से बढ़कर एक जबरदस्त क्षेत्ररक्षण घरच्या मैदानावरती भोकरचा संघ आपण पाहतोय। सर सांगायची गोष्ट म्हणजे जे झेल घेतलाय त्या क्षेत्ररक्षकाने ते खासदार चषक जे 2025 चे आयोजक आहेत संदीप पाटील, आणि मैदानाच्या आतमध्ये त्याने काय क्षेत्ररक्षण आणि काय झेल घेतलाय त्यासाठी एक पारितोषिक आले सर। तब्बल 501 रुपयाचं पारितोषिक संदीप पाटील यांच्यासाठी
आमचे युसुफभाई यांच्याकडून हे पारितोषिक राहणार आहे संदीप पाटील साठी. वा धन्यवाद. आणि काय झेल घेतलाय भाऊ. वा 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 वा. प्रेक्षक एकदा टाळ्या होऊन जाऊ, एकदा टाळ्या. वा संदीप पाटील, ओव्हर टू यू सर. माधव दादा पवार, मोंटी राकेवार यांचं सुद्धा मैदानावर आगमन झाले. त्यांचं सुद्धा आमच्या कमिटीच्या वतीनं खूप खूप अभिनंदन, खूप खूप स्वागत. काही क्षण असं वाटलं की भोकरच्या मैदानावरती IPLचा थरार सुरू आहे. रवींद्र जडेजा, हार्दिक पांड्या असे जे भारतीय संघामध्ये आपण क्षेत्ररक्षक पाहतो. सर इर्षाद सर, अजून एक पारितोषिक आलंय त्या झेलसाठी. संदीप पाटलांच्या झेलसाठी तब्बल 501 रुपयाचं पारितोषिक माधव दादा पवार यांच्याकडून राहणार आहे. हे असते बघा, खेळाडूचं प्रोत्साहन वाढवणं शिकायचं असेल तर भोकर, म्हणजे तुम्ही खेळ चांगला करायचा आहे, तुम्हाला पारितोषिक मात्र नक्की दिल्या जाईल. गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय विपिन पवनकर, जर्सी क्रमांक 4, वैयक्तिक कोट्यातलं पहिलं आणि सामन्यातलं षटक क्रमांक 2. समोर फलंदाज जुनेद. जुनेदनं मात्र पुन्हा फटका मोठा खेळायचा प्रयत्न आहे. आणखी एक संधी आणि संधीचं सोनं BCC भोकर. तिसरी विकेट. 7 चेंडू मध्ये 3 फलंदाज बाद. काय दमदार गोलंदाजी आहे. BCC भोकर जर गोलंदाजी आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या वाजवा या संघासाठी. अतिशय दयनीय अवस्थेत सापडलेला आपल्याला पाहायला मिळतोय स्पीड 11 कळमनुरीचा संघ. आणि आता नवीन फलंदाजीसाठी जातोय सचिन सूर्यवंशी, मॅन फ्रॉम चिखली. आणि आणखी एक पारितोषिक आहे सर. विपिन सर यांनी जर फलंदाजाला क्लीन बोल्ड केलं तर माधवदादा पवार यांच्याकडून 501 रुपयाचं पारितोषिक राहणार आहे. ओव्हर टू यू सर. नक्कीच हे चांगलं पारितोषिक आहे, कारण गोलंदाजाची सत्व परीक्षा आहे. क्लीन बोल्ड म्हणजे कोणाचाही आधार न घेता गोलंदाजाने मिळवलेली विकेट म्हणजे क्लीन बोल्ड असते. कारण आपण स्टंपिंग पाहिलं तर त्याच्यामध्ये यष्टीरक्षकाची साथ असते, झेल जर टिपला तर क्षेत्ररक्षकाची साथ असते, रनआउट आला तरी क्षेत्ररक्षकाची साथ असते. परंतु क्लीन बोल्ड म्हणजे स्वतःच्या ताकदीवरती असणारा विश्वास तो सार्थ करणार का. समोर मात्र सचिन सूर्यवंशी, मॅन फ्रॉम चिखली. आल्या आल्या रिव्हर्स खेळायचा प्रयत्न केलाय. अगोदरच 3 फलंदाज बाद झालेले आहे. संयम पाहिजे पहा. क्रिकेटमध्ये जर तुम्हाला एक चांगला खेळाडू व्हायचा असेल तर कधी कधी तुम्हाला राहुल द्रविड सारखा संयम आणि विराट कोहली सारखी आक्रमकता आपल्या फलंदाजीमध्ये पाहिजे. आता डोक्यावरती बर्फ ठेवून खेळी करायचे. पहिल्या चेंडूवरती रिव्हर्स खेळायचा प्रयत्न केलाय. पुन्हा एकदा चांगला चेंडू टाकलाय. पाहूया पंच. व्हाईट बॉल कॉल असेल. अवांतर पहिली धाव येते. अवांतर धावेने एकूण धावफलकावरती धावा होत आहेत त्या 10 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहिल्या षटकामध्ये मात्र काय कमालीची गोलंदाजी केली. आयकॉन खेळाडू मॅन फ्रॉम आदिलाबाद वाजिद 2 विकेट त्यांना आपल्या संघासाठी प्राप्त केल्या. पुन्हा एकदा थोडंसं शफल करून खेळण्याचा प्रयत्न केलाय. उजव्या यष्टीच्या खूपच बाहेर, वाईड लाईनच्या बाहेर असणारा चेंडू पंचांनी वाईड घोषित केलाय. महाराष्ट्रातील हिंदीचे नामवंत समालोचक ज्यांची सध्या महाराष्ट्रामध्ये ज्युनियर आकाश चोप्रा म्हणून ओळख आहे, मिस्टर सलीमभाई शेख यांच्या भाषेत सांगायचं झालं तर हा चेंडू म्हणजे ओ बुलाती है मगर जाने का नहीं अशा प्रकारचा चेंडू आहे. यावेळी फटका खेळलाय, फटका बसलाय, आणखी एक विकेट. आज मात्र भोकर संघ आपण पाहतोय काय कॅचेस टिपलेत. कॅचेस विन मॅचेस. आणखी एक झेल टिपला गेलाय. फलंदाज बाद. आज मात्र पहिला झेल टिपला आकाश, त्याच्यानंतर संदीप, त्याच्यानंतर विपिन आणि त्याच्यानंतर मात्र आपण पाहतोय झेल क्रमांक 4 विजय. काय दमदार गोलंदाजी आणि तितकीच दमदार क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं. मी नेहमी सांगतो मानवाच्या 3 मूलभूत गरजा अन्न, वस्त्र, निवारा. आणि मग क्रिकेटचं मैदान म्हटलं की फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण
फार पूर्वीचा काळ पाहिला तर भारतीय संघामध्ये एकनाथ सोलकर, त्याच्यानंतर काळ सुरू झाला रॉबिन सिंग, मोहम्मद कैफ, युवराज सिंग आणि सध्याच्या काळामध्ये आपण पाहतो हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, विराट कोहली असे दर्जेदार क्षेत्ररक्षक देखील आपण आपल्या संघामध्ये पाहतो. सर या अगोदर जे संदीप पाटलाने झेल घेतला तो झेल एक आयकॉन खेळाडू म्हणजे स्पीड 11 या संघामध्ये आयकॉन खेळाडू म्हणून आला होता जिशान. त्या जिशानचा काय सुंदर झेल घेतलाय. मॅन फॉर्म मुंबई जिशान खान एक मोठा तगडा ऑलराऊंडर खेळाडू म्हणून ओळखला जातो. परंतु ज्या प्रकारे संदीप पाटील यांनी झेल घेतलाय तंबूत परतावं लागलं एक मोठ्या आयकॉन खेळाडूला. मोठी खेळी करू शकला नाही या मैदानावर. भोकरचे आमचे प्रेक्षक वाट पाहत होते कारण जिशान खानचं नाव खूप ऐकलंय परंतु त्या प्रकारची फलंदाजी त्यांना करता आलेली नाहीये. कारण झेल संदीप पाटलाचा एक झेल काय झेल होता तो. सुंदर झेल आपल्याला पाहायला मिळालाय. जाऊया सामन्याकडे. धाव संख्या झालेली आहे 11 धावा 4 गडी बाद. दुसरं षटक प्रगतीपथावर आहे. धावतात विपिन पवनकर. पांडासाठी दूर टाकलेला चेंडू अधिकच दूर गेलाय. आमचे पंच म्हणजे भोकरचे बिली बॉर्डन ज्यांना म्हणलं जातं आमचे नदीम सर या दोन्ही हात समांतर आणि धाव पलकावर वाढली 1 धाव अवांतर. धावसंख्या जाऊन पोहोचली 12 धावा. दुसरं षटक प्रगतीपथावर आहे. स्ट्रायकर एंडला फलंदाज पाहतोय आपण पांडा आणि नॉन स्ट्रायकर एंडला छोटा पॉकेट बडा धमाका समीर. दरम्यान पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये प्रशांत आडे त्याच्या खाली आणि पुन्हा एक गडी बाद. डीजे ते कळमनुरी संघासाठी सर उशिरा आलेत आणि लवकर चाललेत असं काहीतरी मैदानावर चित्र पाहायला भेटते. म्हणजे सामन्यासाठी उशिरा आलेत, सामन्यात घाई चालू झाली, लवकर परत चाललेत. नवीन फलंदाज मुद्दसीर. नक्कीच सर आपण बरोबर उल्लेख केला. उशिरा आलेत आणि लवकर चाललेत परंतु सामना अजून संपलेला नाही. यांच्याकडे सुद्धा ती ताकद असेल, ती क्षमता असेल. 5 फलंदाज जरी बाद झाले असेल तरी पुढच्या 5 फलंदाजाकडे संधी आहे कारण आणखी 5 षटकं या आणि या दरम्यान आपण पाहतोय केवळ दिशा दिली आहे. केवळ दिशा दिली आणि थर्ड मॅन क्षेत्रामध्ये चेंडूला पाठवले सीमा रेषा पार चौकारासाठी. जर विचार केला धावसंख्येचा तर निर्धारित 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावपलकार लागल्या गेल्या तर 5 गडी बाद 16 धावा जपर सर. आता पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर एक आयकॉन खेळाडू ज्याने पहिल्या षटकामध्ये 2 विकेट म्हणजे 9 धावा देत 2 गडी बाद केले होते तो गोलंदाज वाजू. मॅन फॉर्म आदिलाबाद भोकर संघासाठी सापडलेला हा हिरा. गोलंदाजी मार्कवर बघूया कशा प्रकारची गोलंदाजी करेल. स्ट्रायकर एंडला पाहतोय फलंदाज आपण समीरला. समीरची फलंदाजी या मैदानावर भोकरच्या प्रेक्षकांनी पाहिलेली आहे कारण एक छोटा पॉकेट बडा धमाका असं म्हणलं जातं त्या प्रकारची फलंदाजी करतो हा फलंदाज. बघूया संघ अडचणीत सापडलेला आहे. या अडचणीतून संघाला बाहेर काढतो का. ओव्हर टू यू. षटक क्रमांक आपण पाहतोय वाजीचं वैयक्तिक कोट्यातलं दुसरं षटक असेल. स्ट्राईक वरती फलंदाज आपण पाहतोय. स्ट्राईक वरती फलंदाज आहे समीर. डावखुरा फलंदाज समीर. षटक क्रमांक 2 समाप्त झाले आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर 16 धावा 5 बाद 16. आता आज मात्र तळातल्या फलंदाजावरती जबाबदारी आहे. टॉप ऑर्डर पूर्णतः भेदून टाकले, कोसळले मैदानावरती अक्षरशः. वाजीचा क्लीन बोल्ड त्रिफळा मात्र मैदानावरती उद्ध्वस्त केलाय. काय दमदार गोलंदाजीचं प्रदर्शन. यष्ट्या मैदानावरती उद्ध्वस्त झालेत. वाजीची दमदार गोलंदाजी. वाजी मॅन फ्रॉम आदिलाबाद. 3री विकेट त्यानं घेतली आहे.
चित्रपटातलं एक गाणं आहे, मेरे जागने से पहले हाय रे मेरी किस्मत सो जाती है, मैं देर करता नहीं देर हो जाती है. आज उशीर झाला यायला आणि दमदार गोलंदाजी आयकॉन खेळाडू आदिलाबादवरून त्यानं दाखवून दिले का मला या स्पर्धेमध्ये प्रतिनिधित्व करण्यासाठी बीसीसी भोकर संघानं आमंत्रित केलंय. 3 विकेट त्यानं प्राप्त केलेत, 7 चेंडू टाकलेत, 9 धावा खर्च केलेत आणि 3 विकेट. एक दमदार गोलंदाजी पाहायला मिळते आज मैदानावरती. बीसीसी भोकर संघाकडून जे 2 गोलंदाज गोलंदाजी करतात, विपिन पवनकर आणि वाजो, या दोन्ही गोलंदाजांनी 3-3 विकेट घेतलेले आहेत. आता बघूया, समीर बाद झाल्याच्या नंतर या संघातला सर्वात अनुभवी खेळाडू म्हणजे स्पीड 11 कळमनुरी संघाचा जर विचार केला तर या संघातला सर्वात मोठा म्हणायला हरकत नाही आणि सर्वात अनुभवी खेळाडू स्ट्रायकर यांना फलंदाजी करेल वीरेन ठाकूर. वीरेन ठाकूरनं बरेच असे सामने झालेत की संघ अडचणीत सापडलेला असताना संघाला बाहेर काढले. पुढचा चेंडू सुरक्षितरित्या खेळण्याचा प्रयत्न, फाईन लेगच्या दिशेमध्ये चेंडू जातोय, अडवले गेले चेंडूला. बघूया किती धावा, 1 धाव तर पूर्ण केली, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न नसणार आहे कारण त्यांना माहिती आहे आपला संघ थोडंसं अडचणीत सापडलेला आहे. विकेट आपण जास्त गमावलेले आहेत त्यामुळं रिस्की धाव घेऊन विकेट नको. कॅल्क्युलेशन पहा, क्रिकेट खेळावं लागेल. पुढच्या 4 षटकामध्ये जर फलंदाजी झाली, प्रत्येक षटकामध्ये एक 10 धावा सरासरी जर आपण पकडल्या तर 50 ते 60 धावापर्यंत आज संघ जाऊ शकेल. परंतु त्याच्यासाठी डोक्यावरती बर्फ ठेवून दोन्ही फलंदाजांना शेवटपर्यंत पुन्हा एक संधी दिली होती. पुन्हा खराब क्षेत्ररक्षण होतंय थोडंसं. चेंडू मात्र सरळ जाईल, आउटफील्ड खूप फास्ट आहे. चेंडू गेलाय सरळ सीमारेषा पार, धावा मिळत आहेत त्या 4. एकूण धावा 21 धावा. किती धावा झाल्या, किती विकेट झाल्या, कोणत्या गोलंदाजाने किती विकेट घेतल्या हे जरी मी बोलत असलो तरी ही माहिती माझ्यापर्यंत पोहोचवली आमचे गुणलेखक सूरज नागमोड. पुन्हा एक फलंदाज बाद, पुन्हा त्रिफळा उद्ध्वस्त. काय जबरदस्त गोलंदाजी आज. मी पाहिलं गाणं वाजवलंय, मला वाटतं हे गाणं क्रांतीवीर चित्रपटातील गाणं असावं. नाना पाटेकरवरती चित्रित केलेलं गाणं आहे. परंतु डीजे मास्टर म्हणतात कधी 101 कधी 102, परंतु आज अवस्था तशी नाही. आज फलंदाजीला ग्रहण लागलंय. आज चौकार आणि षटकारांची आतिषबाजी आपल्याला पाहायला मिळत नाहीये. आमचे मित्र साईद साटलावार यांनी सुद्धा आपली उपस्थिती दाखवली. आमच्या आयोजन कमिटीच्या वतीनं त्यांचं सुद्धा मनपूर्वक अभिनंदन, खूप खूप आभार, कारण आपण आपल्या वेळातला वेळ काढून या सामन्यासाठी हजेरी लावलात. धन्यवाद सर. जाऊया सामन्याकडे. 21 धावा धावपलकावर लागल्या गेल्यात आणि 7 गडी बाद झालेले आहेत. 1 मिनिट, जे तुम्ही प्लेइंग 11 लिस्ट दिली होती कळमनुरी संघ, तो ते या खेळाडूचं नाव तुमच्या संघामध्ये नाहीये, तर त्या खेळाडूला खेळता येणार नाही. हे कमिटीचा निर्णय असणार आहे. तुम्हाला अगोदरही सांगितलं होतं आणि सर्व संघांना सूचना आहे की जे तुम्ही प्लेइंग 11 लिस्ट आमच्यापर्यंत प्रोव्हाइड करता तेच तुमच्या प्लेइंग 11 मध्ये खेळाडू असले पाहिजे, अन्यथा एकाही खेळाडूला संधी देण्यात येणार नाही. नक्की सर, पण बरोबर ज्यावेळी आपण कॅप्टनची ती जबाबदारी आहे. आपण सर अपडेट आहे, त्यांचं नाव चुकलंय म्हणे. ठीक आहे चला. परंतु बाकीचे सुद्धा कॅप्टन आपण लक्षात घ्या, ज्यावेळी आपण टॉसला येतो त्यावेळी आपली प्लेइंग 11 लिस्ट आपल्या संघामध्ये कोणते 11 खेळाडू खेळणार आहेत, कारण आपल्या स्पर्धेला IPL सारखा इम्पॅक्ट प्लेअरचा नियम नाहीये. म्हणजे 11 खेळाडू क्षेत्ररक्षण केलेत, फलंदाजीसाठी 12वा वेगळा गेलाय असं नाहीये. ज्यांच्या माध्यमातून आपण सुमधुर डीजे देखील ऐकतोय. आपण चित्रपटामध्ये डायलॉग ऐकला होता, नाम तो सुनाई होगा विजय दीनानाथ चौहान, परंतु इथं आपल्या मैदानावरती आवाज तो सुनाई होगा विजय गुलाब राठोड, डीजे मास्टर. आता इथं आल्यानंतर अनिल सर आणखी एक गोष्ट पहा, आमचे जे गुणलेखक आहेत त्यांचं नाव सुद्धा थोडंसं सूरज नागमोड. प्रत्येक चेंडूवरती जे करतायत आकडे मोड, त्यांचं नाव आहे सूरज नागमोड. प्रत्येक चेंडूवरती काय होतंय, चेंडू वाईड गेलाय, नो गेलाय, सिंगल आहे, डबल आहे, चौकार आहे, फटका खेळलाय, क्षेत्ररक्षक आहे, पॉईंटच्या दिशेने सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. आज खूपच बॅकफुटवरती संघ आहे.
दुसरी धाव घ्यायचा प्रयत्न होतोय, म्हणजे धावा दिल्या जात आहेत. अगोदर विकेट घेतलेत, आता धावा. षटक क्रमांक समाप्त होतोय आणि 23 धावा, 7 बाद 23. पहिल्या षटकामध्ये 2 विकेट आल्या, दुसऱ्या षटकामध्ये 3 विकेट आल्या आणि तिसऱ्या षटकामध्ये परत 2 विकेट आल्या, म्हणजे एकूण 4 विकेट घेतलेत. गोलंदाज आपण पाहतोय वाजिद. आणि सर एक सूचना सांगू इच्छितो येणाऱ्या सर्व संघांना, म्हणजे येणारे जे संघ आहेत क्वार्टर फायनल, सेमी फायनल, फायनल साठी जे तुम्ही आम्हाला प्लेइंग 11 लिस्ट प्रोव्हाइड करता त्यामधलेच ते खेळाडू असले पाहिजे, अन्यथा खेळाडूला संधी देण्यात येणार नाही. जर या खेळाडूचा विचार करता त्या खेळाडूचं नाव चुकीचं टाकले गेले, प्रॉब्लेम काही नाहीये, नाव चुकीचं आहे. सर्व संघ मालक आणि सर्व संघ नायक यांना सूचना असेल, आपली जी प्लेइंग 11ची लिस्ट आहे टॉसच्या अगोदर अपडेट करायची आहे आणि कॅप्टनला माहीत असलं पाहिजे आपल्या संघामध्ये कोणते 11 खेळाडू आहेत. ही जबाबदारी कॅप्टनची आहे आणि तसं जर घडलं प्लेइंग 11 मध्ये नाव नाही आणि खेळाडू जर बॅटिंगला आला तर त्याला फलंदाजी करता येणार नाही किंवा गोलंदाजीला आला तर त्याला गोलंदाजी करता येणार नाही. तब्बल 1,21,000 रुपये प्रथम क्रमांकाचं पारितोषिक. आणि इर्शाद सर अजून एक सूचना आहे आमच्या कमिटीच्या वतीनं, ते सांगू इच्छितो की येणारे संघ म्हणजे जे याच्यानंतर होणारा सामना आहे त्यांना ते दिलेला वेळ आहे, जर आपण हे वेळेमध्ये आला नाहीत तर पॅनल्टीला तुम्हाला सामोरं जावं लागेल, याची सर्व संघाने नोंद घ्यायची. मला वाटतंय सर्व संघ आज आपलं YouTube लाईव्ह वरून देखील प्रत्येक सामन्याचा आनंद घेत असतील. त्याने आता पहिल्या सामन्यातला ऐकलं असेल काय झालंय काय नाही. स्पीड 11 कळमनुरी संघाला 7 षटकांची फलंदाजी मिळाली. हे जवळपास मला वाटतं आज जे संघ 8 संघ सहभागी आहेत, म्हणजे याच्यानंतर 6 संघ, त्या सर्व संघाने ऐकलं असेल YouTube लाईव्हच्या माध्यमातून. ग्रामीण टेनिस क्रिकेट .inचं एक जबरदस्त प्रक्षेपण आपण पहिल्या दिवसापासून पाहतोय. चेंडू मात्र खेळाय आपण पाहतोय. सामन्यातला प्रत्येक चेंडू ग्रामीण टेनिस क्रिकेट .inच्या माध्यमातून जगभरामध्ये 180 पेक्षा अधिक देशामध्ये आपल्यापर्यंत पोहोचवला जातोय. परंतु आमच्या कॅमेरामनचं दुःख वेगळं आहे, ते सगळ्यांना मैदानावरती दाखवतायत जगभरामध्ये 180 देशापेक्षा. तुम्ही दोन्ही कॅमेरामन काय करायचं, 4 ओव्हर झाले की तुम्ही दोघांनी एकमेकांना दाखवायचं, म्हणजे तुम्ही सुद्धा स्क्रीनवरती येत आहे. म्हणजे बऱ्याच वेळा कॅमेरामनचं दुःख असतं. 3 जण कॅमेरामन आहेत, अमर, अकबर, अंतनी. थोड्या वेळानं नावं आमच्यापर्यंत येतील, ओरिजिनल नावं घेतली जातील. तोपर्यंत अमर, अकबर, अंतनीचं हे त्रिकूट आपल्याला पाहायला मिळतंय, ज्यांच्या माध्यमातून प्रत्येक चेंडू आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवरती पोहोचवला जातोय. एक सुंदर असं प्रक्षेपण गेल्या 3 दिवसापासून मी लाईव्हचा आनंद घेतलाय. फटका खेळायचा प्रयत्न आहे, चेंडूला वेग आहे कीच खूपच बॅकफुटवरती संघ आहे, धावांसाठी संघर्ष करावा लागलोय. मला वाटतं आज पहिल्यांदाच या मैदानावरती धावांसाठी संघर्ष झालाय. याचं कारण म्हणजे नियंत्रित गोलंदाजी आहे आणि तितकंच जबरदस्त क्षेत्ररक्षण आज पाहायला मिळालंय. संदीप पाटील यांनी जो झेल टिपला होता, आकाशनं जो झेल टिपला होता, खरंच एक जबरदस्त स्पर्धा. पुन्हा एकदा थोडासा बॅकफुटवरती जाऊन खेळण्याचा प्रयत्न केलाय. टप्पा पडल्यानंतर थोडासा उसळी घेणारा चेंडू. फलंदाज मात्र काहीशा प्रश्नार्थक चेहऱ्यानं पंचांकडे पाहिलंय, परंतु चेंडू सरळ गेलाय यष्टी रक्षकाच्या हातामध्ये. षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर मैदानावरती 4थ्या क्रमांकाचं षटक. गोलंदाज जर्सी क्रमांक 4 विपिन. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू. दमदार गोलंदाजी आहे पहा, आज संधी नाहीये फलंदाजाकडे. क्वार्टर फायनल सारखा एक महत्वाचा सामना, सुपर 8चे सामने आतापर्यंत या स्पर्धेमध्ये दर्जेदार प्रदर्शन करून हा संघ इथपर्यंत आलाय. परंतु मोक्याच्या क्षणी म्हणजे आज बक्षीस पात्र ठरण्यासाठी जो सामना महत्वाचा होता, त्या सामन्यामध्ये मात्र हाराकिरी पत्करावं लागले या संघाला. पुन्हा एकदा उजव्या यष्टीच्या बाहेर जाऊन खेळण्याचा प्रयत्न आहे. षटक मात्र समाप्तीचा इशारा येतोय पंचांकडून. दमदार गोलंदाजीचं प्रदर्शन. 24 धावा 7 बाद, फक्त 1 धाव दिली आहे, फक्त 1 धाव. आता बघूया संघाचे कर्णधार गोलंदाजीची धुरा कोणावर देतील, कारण ते अतिशय महत्वाचं राहणार आहे. आता पाहतोय आपण मैदानाच्या आतमध्ये थोडासा कानमंत्र देण्यासाठी आपण जुनेदला पाहतोय. एक मोठा खेळाडू अजूनही खेळपट्टीवर मैदानावर अजूनही आहे.
वीरेन ठाकूर, बघूया वीरेन ठाकूर संघाला या अडचणीतून बाहेर काढतो का हे पाहणं महत्वाचं राहणार आहे. कारण वीरेन ठाकूरकडे ती ॲबिलिटी, ती काबिलियत आहे, परंतु अजून सामना संपलेला नाही. चला वेळ घेऊ नका, वेळ घेऊ नका. गोलंदाजी मार्गवरती आपण पाहतोय गोलंदाज जर्सी क्रमांक 1 अनिल. मला वाटतंय अनिल मॅन फ्रॉम परभणी. स्ट्राईक वरती फलंदाज. स्ट्राईक वरती फलंदाज आपण पाहतोय वीरेन. नॉन स्ट्राईकला समीर रिझवी. 4 षटकांचा खेळ समाप्त झालाय आणि 7/24, 24 लॉस ऑफ 7. ते आपण ऍडव्हर्टाईज बघत असतो 24 hours 7 days. 7/24. पुढच्या 3 षटकामध्ये 18 चेंडूचा खेळ बाकी असेल. पुढच्या 3 षटकामध्ये दमदार फलंदाजी करावी लागेल, एक चांगली धावसंख्या उभा करावी लागेल. महत्वाचा सामना आहे. मला वाटतं जो संघ जिंकणार तो सरळ सेमीफायनल मध्ये, म्हणजे कमीत कमी 33,333 रुपयांचा हा सामना आहे. जो संघ जिंकणार त्या संघाच्या नावावरती कमीत कमी 33,333 रुपयांचं डिपॉझिट जमा होणार. पुन्हा एकदा चांगला चेंडू आहे, तितकं सुरेख असं यष्टीरक्षण पाहायला मिळतंय. जर्सी क्रमांक 12 आपण पाहतोय प्रशांत यष्टीरक्षक. जर्सी क्रमांक 12चा इतिहास जर आपण भारतीय संघामध्ये पाहिला तर ICCच्या जितक्या ट्रॉफ्या झाल्या त्या सर्व ट्रॉफ्यामध्ये अव्वल क्रमांकावरती असणारा जर्सी क्रमांक 12 युवराज सिंग. पुन्हा रिव्हर्स खेळायचा प्रयत्न आणि फटका मात्र धुवाधार खेळलाय. कनेक्ट आहे, चेंडू सरळ भिरकावलाय, सीमारेषेवरून येतो षटकार. चेंडू पहा खूप लांब पर्यंत गेलाय. आता क्रिकेटच्या मैदानावरती नियम आहे, किती मोठा षटकार मारला तरी धावा 6च मिळतात. परंतु नुकत्याच चालू असलेल्या ISPL मध्ये जर आपण पाहिलं तर महाराष्ट्र टेनिस क्रिकेटचा सुपरस्टार, ज्याला महाराष्ट्र टेनिस क्रिकेटचा MS धोनी म्हटलं जातं, बबलू पाटील, त्या स्पर्धेमध्ये आपण बबलू पाटीलच्या बॅटमधून 9 पाहिला, म्हणजे 9 धावा. क्रिकेटचे बदलते नियम त्या स्पर्धेमध्ये पाहायला मिळाले. काल झालेल्या सामन्यामध्ये देखील आपण पाहिलं की 1 चेंडू 2 धावांची आवश्यकता असताना बबलू पाटील यष्टीरक्षण करताना डायरेक्ट हिट केला आणि आपल्या संघाला त्यानं विजय मिळवून दिला. जे क्रिकेट खूप फास्ट होत चाललंय. पुन्हा एकदा फटका तर खेळलाय, पुन्हा षटकार. आता मात्र थोडीशी रंगत निर्माण झाली, धावसंख्येला आकार येतोय. देर आहे दुरुस्त आहे वीरेनच्या बाबतीत असं म्हणावं लागेल. सचिन सरांनी आताच सांगितलं की वीरेनकडून बऱ्याच अपेक्षा आहेत. 2 चेंडूवरती 2 षटकार मात्र आलेत. एकूण धावफलकावरती धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 36 धावा धावफलकावरती, 36. पुन्हा एकदा फटका. क्षेत्ररक्षक आहे, सुरेख क्षेत्ररक्षण केलं गेलं. 1च धाव या चेंडूवरती येते. 37 धावा, 37. एक डावखुरा फलंदाज, एक उजव्या हाताचा फलंदाज. क्षेत्ररक्षकांना थोडस स्ट्राईक रोटेट झाल्यानंतर मात्र क्षेत्ररक्षणामध्ये बदल करावा लागतो. इर्षाद सर, जे आता जो षटकार मारला होता प्रेक्षकांमध्ये एक झेल घेतला गेलाय, प्रेक्षकांमध्ये झेल घेतला गेलाय. आपल्यासोबत ते प्रेक्षक आलेले आहेत. विशाल भाऊ, 500 रुपयांचं 500 रुपयाचं पारितोषिक आहे या झेलसाठी. भव्य रोजगार निर्मिती प्रकल्प अंतर्गत माजी नगराध्यक्ष सुंदर झेल आपल्याला पाहायला मिळाले आणि 500 रुपयाचं पारितोषिक कमवले. वाईड बॉल कॉल.
जाऊया सामन्याकडे. सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते, परंतु वीरेन ठाकूरचे जे गोष्टी केली ते त्या फलंदाजाकडे ती काबिलियत आहे. आपण आताच एक मागच्या चेंडूवर मोठा फटका पाहायला मिळालाय. एकदा सामना करतील डावखुरी हाताचे फलंदाज. एकदा फलंदाजापासून दूर टाकला आणि अधिकच दूर गेलाय. पंचाचा इशारा येतोय. जर विचार केला तर या चेंडूवर 2 धावा असतील सर. एक बाईटच्या रूपातली आणि एक वाईटच्या रूपातली. तुम्ही सांगितलं सीमारेषेच्या बाहेर झेल टिपलाय. काही प्रेक्षकांचं म्हणणं येतंय झेल खाली पडलाय. त्या झेलसाठी सुद्धा तिसऱ्या पंचाची मदत घ्या. मला वाटतं झेल खाली नाही पडला. 500ची नोट हातातून सटकली. पुन्हा एकदा चांगला चेंडू टाकलाय. निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. संघर्ष करताना मात्र वीरेन आपल्याला पाहायला मिळतोय. प्रत्येक चेंडूवरती मोठा फटका खेळायची घाई, परंतु अति घाई आणि संकटात नाही. आपण हायवेवरून प्रवास करताना नेहमी बोर्ड वाचत असतो. चांगल्या चेंडूला सन्मान, खराब चेंडूचा समाचार, असं क्रिकेट मैदानावरती वीरेनला खेळावं लागेल. यानंतर जी 2 षटका आहेत त्या 2 षटकामध्ये कॅल्क्युलेशन एक 20-25 धावा जरी आल्या तर मग मात्र एक चांगला सामना आपल्याला पाहायला मिळेल. या षटकाची मात्र आपण पाहतोय समाप्ती. षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर मैदानावरती 5वं समाप्त झालंय आणि 5 षटकांच्या समाप्तीनंतर 7/40. पहिल्या षटकामध्ये 9 धावा, 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावा होत्या 16, म्हणजे दुसऱ्या षटकामध्ये 7 धावा आल्या. तिसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर 23 धावा होत्या, म्हणजे परत तिसऱ्या षटकामध्ये 7 धावा आल्या. चौथ्या षटकाच्या समाप्तीनंतर 24 धावा होत्या, म्हणजे चौथ्या षटकामध्ये फक्त 1 धावा आली. आणि 5व्या षटकामध्ये मात्र 16 धावा खर्च केले, ज्याच्यामध्ये 2 षटकार आपल्याला पाहायला मिळाले. चला, खेळाडू जे आहेत आपल्या संघातील त्या खेळाडूंनी आतमध्ये जायचं नाहीये. आतमध्ये सामन्यामध्ये व्यत्यय निर्माण करायचा नाहीये. स्ट्राईक वरती आपण फलंदाज पाहतोय समीर. डावखुरा फलंदाज. गोलंदाजी मार्कवरती जर्सी क्रमांक 10 विशाल. जर्सी क्रमांक 10 जर आपण पाहिलं तर भारतीय संघामध्ये टेनिस क्रिकेटमध्ये देखील आपण पाहतो आणि भारतीय संघामध्ये आपण पाहिलं गॉड ऑफ क्रिकेट, ज्याला क्रिकेटचा देव म्हटलं गेलं, सचिन तेंडुलकरचा जर्सी क्रमांक आहे. मला वाटतं सचिन तेंडुलकरनं क्रिकेट सोडल्यापासून फक्त एकदा शार्दूल ठाकूरला जर्सी क्रमांक 10 दिला होता. त्याच्यानंतर भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं जर्सी क्रमांक 10 बॅन केलाय. पुन्हा एकदा आणखी एक फलंदाज मात्र बाद होतोय. आणखी एक धक्का. जबरदस्त गोलंदाजीचं प्रदर्शन मात्र घरच्या मैदानावरती आपण पाहतोय. बीसीसी भोकरचा संघ. जितकं कौतुक करावं तितकं कमी आहे. मॅन फ्रॉम आदिलाबाद वाजिद आणि दुसऱ्या बाजूला विपिन पवनकर. काय दमदार गोलंदाजी सुरुवातीला आपल्याला पाहायला मिळाली. त्याच्यानंतर देखील आपण पाहतोय आता गोलंदाजी मार्कवरती विशाल. एकूण जर विकेट पाहिलं तर आपण 8 विकेट गेलेले आहेत. 2 विकेट असतील. पुढचे सर्व चेंडू मात्र या 2 विकेट खेळून काढणार का, आता तळातल्या फलंदाजावरती जबाबदारी आहे. भोकर विधानसभा मतदारसंघाच्या विद्यमान लोकप्रिय दमदार आमदार श्री जयाताई चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली ॲडव्होकेट विशालदादा दंडवे आयोजित आमदार चषक 2025चा थरार आपण पाहतोय. एक मोठी स्पर्धा आता मात्र अंतिम टप्प्यामध्ये प्रवास करताना आपल्याला पाहायला मिळते. आज 8 संघ असणार आहेत. 8 पैकी 4 संघ आज बक्षीस पात्र फेरीमध्ये प्रवेश करणार आहेत. तब्बल 1,21,000 रुपये प्रथम क्रमांकाचं पारितोषिक. फटका पुन्हा एकदा खेळलाय क्षेत्ररक्षक. पाहूया चेंडू मात्र सरळ. चेंडू सरळ गेलाय सीमारेषेवरून. षटकार.
पुन्हा एकदा चेंडू स्लॉट मध्ये आणि चेंडूला पाठवलंय प्लॉट मध्ये. काय फलंदाजी करतोय जमीर. एका बाजूने पाहतोय विकेट मात्र गमावत जरी असला संघ मात्र फलंदाजी. जमीर जेव्हापासून फलंदाजी करण्यासाठी आलाय काय हाणामारी सुरू झाले. 2 चेंडूवर 2 षटकार पाहायला मिळाले फलंदाज जमीर या फलंदाजाकडून. आणि गोलंदाजी मार्कचा विचार केला तर विशाल एक चांगला गोलंदाज आहे, परंतु दोन्ही चेंडू स्लॉट मध्ये होते आणि दोन्ही चेंडूला पाठवले प्लॉट मध्ये. सुंदर फलंदाजीचं प्रदर्शन आपल्याला पाहायला मिळत आहे. मॅन फॉर्म कळमनुरी जमीर पुन्हा एकदा सामना करेल विशाल राठोडचा. पुन्हा एकदा चेंडू हवाई यात्रामध्ये चेंडू करतोय हवाई सबर षटकार. आले जमीरसाठी युसुफ भाई म्हणजे आमच्या क्रिकेटचे भोकर क्रिकेट महर्षी यांच्याकडून पारितोषिक आले जमीरसाठी तब्बल 501 रुपयाचे. पुढचा चेंडू पुन्हा एकदा टोलवलाय आणि चेंडूला पाठवलंय सीमा रेषा पार षटकार. सर वाटत होतं जर विचार केला धावसंख्येचा तर 8 गडी बाद झाले होते, परंतु जमीरने जमीर जिंदा केलाय आणि धावसंख्या जाऊन पोहोचली निर्धारित 6 षटकाच्या समाप्तीनंतर 64. 64 धावा. एक वेळ असं वाटत होतं की आज संघ 50 धावा तरी पूर्ण करणार का नाही, परंतु जमीरनं खऱ्या अर्थानं मैदानावरती या स्पर्धेमध्ये संघाचं आव्हान जिवंत ठेवणारी फलंदाजी मैदानावरती केले. सर अजून एक पारितोषिक आले नाझिम भाई यांच्याकडून जमीरसाठी अजून एक पारितोषिक आले. तब्बल 501 रुपयाचं पारितोषिक जमीरसाठी. 4 चेंडूवर 4 षटकार पाहायला मिळाले. काय फलंदाजी करतोय हा वाघ कळमनुरीचा जमीर. सुंदर फलंदाजीचं प्रदर्शन पाहायला मिळतंय. शेवटचे 6 चेंडू हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय अनिल राणेर, एक आयकॉन खेळाडू. मॅन फॉर्म परभणी. स्ट्रायकर एंडला वीरेनने खेळून काढलाय आणि काय झेल घेतलाय संदीप पाटील मॅन इन फॉर्म. अजून एक पारितोषिक आले संदीप पाटलासाठी. या झेलवर युसुफ भाई आले म्हणजे सर एक गोष्ट सांगतो तुम्हाला, युसुफ भाई मैदानावर आले म्हणजे लक्ष्मी चालून आली. सर द्राक्षाची बाग लावली, घड लागायला सुरुवात झाली. हा संदीप पाटलासाठी या झेलसाठी युसुफ भाई यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आणि अजून एक पारितोषिक आले सर जमीरसाठी जावेद शेख शेवाळा यांच्याकडून तब्बल 501 रुपयाचं पारितोषिक आहे. आपापले पारितोषिक लक्षात ठेवा. मला कॅल्क्युलेशन येत नाही बरं नंतर. नक्कीच 9 विकेट मात्र आपल्याला पाहायला मिळत आहेत. काय जबरदस्त झेल मात्र पॉइंटच्या दिशेने आपण पाहिलं भारतीय संघामध्ये. युवराज सिंग अगदी तसा झेल पॉइंटच्या दिशेने. 9वा फलंदाज बाद झालाय. शाकिबने मात्र सुंदररित्या खेळून काढला, हलक्या हाताने खेळून काढला आणि स्ट्रायकर एंडला पाठवलंय जमीरला. बघूया जमीर कसा सामना करेल. जर विचार केला विकेटचा तर धावपलकावर 9 गडी बाद झालेले आहेत. शेवटचा विकेट आहे आणि स्ट्रायकर एंडला फलंदाज आहे जमीर. सुंदर अफलातून बल्लेबाज. जर विचार केला तर सुंदर फटकेबाजी मागच्या षटकामध्ये पाहायला मिळाली आहे. आता बघूया शेवटचा विकेट आहे कसा सामना करणार जमीर. गोलंदाजी मार्कवर विचार केला तर एक आयकॉन खेळाडू मॅन फॉर्म परभणी अनिल. स्ट्रायकर एंडला जमीर मारलाय आणि चेंडूला पाठवलंय सीमा पार षटकार. मला एक डायलॉग म्हणा वाटतो सर या फलंदाजीवरनं. ना सूरत देखी ना मुरत देखी, इस बल्लेबाज ने सिर्फ टीम की जरूरत देखी. सर 9 विकेट पडल्याच्या नंतर
शेवटचा विकेट असताना सुद्धा काय फलंदाजी करतोय हा वाघ जमीर. जमीर मॅन इन फॉर्म. लागोपाठच्या 5 चेंडूवरती 5 षटकार आपल्याला जमीरच्या बॅटमधून पाहायला मिळते. स्पर्धेतलं आव्हान जिवंत ठेवणारा हा सामना त्यानं बनवलाय. मी अगोदर सांगितलं की 50 धावा होतील का नाही प्रश्नचिन्ह होतं, परंतु अगोदर सांगितलं होतं हा सर क्रिकेट अजून खेळ एक आहे. पारितोषिक पळत येत आहे असं वाटतंय. आलंय आलंय. सचिन जाधव यांच्याकडे सुनेत- फार मोठा दूरदृष्टिकोन आहे. सुनेत मामू मुळावा यांच्याकडून या षटकारासाठी तब्बल 1100 रुपयाचं पारितोषिक आहे. धन्यवाद. वा वा. पुढचा चेंडू जमीर साठी. यावेळेस क्लीन 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 बॉल. कक्षाकडे यायचंय जमीर. जमीर भैया 1 मिनिट इधर आ जाओ. या खेळाडूला मी ओळखतो, माझा चांगला मित्र आहे जमीर. मी युसुफ भाई यांना विनंती करतो की पारितोषिक देण्यासाठी यायचंय. आमचे ऍडव्होकेट सूरज सर यांच्याकडून पारितोषिक दिले जाते जमीरला. काय फलंदाजी केली प्रथमतः. वेल प्लेड जमीर. काय फलंदाजी केली. कॅमेरा तिकडे कॅमेरा. जर संघ अडचणीत सापडला होता आणि त्या अडचणीच्या वेळी तुम्ही काय फटकेबाजी केली. हे पारितोषिक दिले जाते प्रथमतः युसुफबाई कडनं. हे पारितोषिक पहिलं. नाझीम सर कुठे. हे दुसरं पारितोषिक. आणि जावेदबाई शेवाळा यांच्याकडून हे तिसरं पारितोषिक. आणि मुळाव्याचे आमचे मामू त्यांच्याकडून तब्बल 1100 रुपयाचं पारितोषिक. म्हणजे पैशाचा वर्षाव. ज्या प्रकारचे षटकार मारले त्यामध्ये पैशाचा वर्षाव झाला. वेल प्लेड जमीन. संदीप पाटील. चला अजून एक पारितोषिक आहे संदीप पाटलासाठी. ते झेलसाठी युसुफभाई यांच्याकडून तब्बल 501 रुपयाचं पारितोषिक. दुसरं एक पारितोषिक आहे नाझीम भाई. मी तुम्हाला विनंती करतो. हा धन्यवाद. आणि काय झेल घेतला संदीप पाटील. म्हणजे तुमच्यातला क्रिकेटर अजूनही जिंदा आहे. मैदान बदला मगर शेर वही है. टायगर अभी जिंदा है. चला जाऊया सामन्याकडे. या सामन्याचा जर विचार केला तर एकूण निर्धारित 7 षटकाच्या समाप्तीनंतर धाव पलकावर लागल्या गेले ते 71 धावा झालेत. 71 धावा लागल्या गेल्या आहेत. आता बीसीसी भोकर संघाला 72 धावांचं लक्ष दिले गेले आहे. मी विनंती करतो कळमनुरी संघ क्षेत्ररक्षण लवकरात लवकर लावून घ्यायचंय. होणारा सामना यानंतर होणारा दुसरा क्वार्टर फायनल या मैदानावर आपण पाहणार आहोत. पुसद आणि उमरी या 2 संघादरम्यान. या दोन्ही संघाच्या कर्णधारांना संघनायकांना मी विनंती करतो की आपण समालोचन कक्षाकडे यायचंय. उमरी आणि पुसद संघाचे कर्णधार आपण मैदानावर आला असाल तर आपण समालोचन कक्षाकडे यायचंय. तुमची प्लेइंग 11 लिस्ट सोबत घेऊन यायचे दोन्ही संघ. चला प्रेक्षक वर्ग कॅमेरामन थोडस प्रेक्षक वर्गावर कॅमेरा फिरवा. ऍडव्होकेट विशाल दंडवे मित्र मंडळ आयोजित आमदार चषक 2025 चा थरार
आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय काय सामना झालाय. का बाजूने जर विचार केला तर संघ अडचणीत सापडला होता, परंतु एक सन्मानजनक स्कोर, एक सन्मानजनक धाव संख्या उभारली आहे जमीरच्या फलंदाजीच्या बळावर कळमनुरी संघाने. नायक आमचे डीजेचे मालक विजय राठोड जांभलीकर यांचा तो साऊंड सिस्टीम आहे. जर कुणाला लागत असेल आपल्या शुभ प्रसंगी तर अगदी मुबलक दरामध्ये उपलब्ध करून देतील आमचे विजय भाऊ राठोड, एक मोस्ट एंटरटेनिंग पर्सन इन द भोकर. या संपूर्ण स्पर्धेमध्ये आपण आणि सर त्यांचं म्हणणं असं आहे, जर आजच्या दिवसामध्ये त्यांच्याशी संपर्क केला तर आज डिस्काउंट राहणार आहे. आजच्या मध्ये डिस्काउंट राहणार आहे, पण अगोदर मुलगी बघू द्या, साखरपुडा होऊ द्या, मग लग्नाची तारीख काढू द्या. आजच तयार करून काय करताय तुम्ही? अगोदर बाकीच्या गोष्टी तर होऊ द्या. प्रत्येक कार्यक्रमासाठी सर, तुमचा कार्यक्रम कोणताही असो, बर्थडे असो, काही असो, काही असो, काही असो, बर्थडे असो, लग्न असो, साखरपुडा असो, मौतूर असो, काही असो, कोणत्या कार्यक्रमाला घेऊन जा. तब्बल या स्पर्धेचं आपण जर प्रथम क्रमांकाचं पारितोषिक पाहिलं तर 1,21,111 माजी उपनगराध्यक्ष सन्माननीय शेख येसुबाई यांच्यातर्फे. दुसऱ्या क्रमांकाचं जे पारितोषिक या स्पर्धेसाठी असणार आहे सन्माननीय श्री दिलीप सोनवाडे, प्रदेश उपाध्यक्ष मी वडार महाराष्ट्राचा संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष दिलीप सोनावडे यांच्याकडून 77,777. तिसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक पंकज पोकलवार, संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती भोकर यांच्या माध्यमातून 55,555. आणि चौथ्या क्रमांकाचं पारितोषिक 33,333 श्री बंटी राठोड, तलाव रिसॉर्ट भोकर यांच्या वतीनं असणार आहे. आणखी वैयक्तिक पारितोषिकांचा देखील पाऊस या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. या संपूर्ण स्पर्धेसाठी ट्रॉफी सौजन्य अमोल अर्थात बन्नी शागटवार, बेस्ट टीम ऑफ द टुर्नामेंट, फेअर प्ले अवॉर्ड असणार आहे 11,001 रुपयांचं संतोष देशमुख यांच्या माध्यमातून. मॅन ऑफ द सिरीज 11,001 माधव पवार सर यांच्या माध्यमातून. उत्कृष्ट फिल्डर वेणू कोंडलवार यांच्यातर्फे 5,001. बेस्ट बॅट्समन मॉन्टी रॅकावार यांच्यातर्फे 5,001. मॅन ऑफ द मॅच फायनल 5,001 ॲडव्होकेट राजेश्वर देशपांडे यांच्यातर्फे. बेस्ट किपर श्रीपाद पटवेकर यांच्यातर्फे 5,001. आणि बेस्ट बॉलर विठ्ठल पाटील धोंडगे यांच्यातर्फे 5,001. पहिला चेंडू खेळलाय कव्हर्समधून आपलातून आहे डीप एक्स्ट्रा कव्हरवरती. एक धाव मात्र या चेंडूवरती. आणि उत्कृष्ट कॅच श्री अविनाश वाघमारे यांच्यातर्फे 5,001 रुपयांचं पारितोषिक. जाऊया सामन्याकडे. पहिल्या चेंडूवर एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेमध्ये खेळून एक धाव पूर्ण केली. गोलंदाजीचा जर विचार केला तर गोलंदाजी मार्कवर एक आयकॉन खेळाडू जिशान खानला आपण पाहतोय. या संघात आयकॉन म्हणून दाखल झाला. आता सामना करतील प्रशांत आडे. त्या लेनचा चेंडू आणि फटका सजवलाय. चेंडूला पाठवलं सीमा पार जगदंबा कलेक्शन षटकार. प्रशांतसाठी हा चेंडू मात्र आपण पाहतोय खेळून काढलाय. एक धाव या चेंडूवरती घेतली जाते. 72 धावांचं लक्ष आहे सामना जिंकण्यासाठी आणि या 72 धावांची किंमत आहे कमीत कमी 33,333 रुपये. म्हणजे सामना संपला की लगेच आपल्या खात्यामध्ये 33,333 डिपॉझिट होणार. कौन बनेगा करोडपती? शीघ्र से शीघ्र आपके खाते में जामा. गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय सामन्यातलं षटक क्रमांक पहिलं गोलंदाज जिशान. स्ट्राईक वरती येतोय फलंदाज वाजिद. वाजिदनं मात्र आज आग ओकणारी गोलंदाजी या मैदानावरती केली. पुन्हा एकदा चांगला चेंडू होता आपण पाहतो. या चेंडूवरती मात्र एक धाव घेतली गेली. क्षमासावी या चेंडूवरती कोणत्याही प्रकारची धाव नसेल. एकूण धावा आहेत त्या धावफलकावरती 8 धावा.
पुन्हा एकदा फटका खेळलाय, चेंडू मात्र जातोय सीमारेषेकडे, सीमारेषा पार. जैन एजन्सी कलर होम आणि जैन CNS आर्ट फर्निचर चौकार. एक जबरदस्त असा चौकार. एकूण धाव फलकावरती होत आहेत त्या 12 धावा. वाजिदच्या बॅटमधून एक चौकार. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज मात्र पहिल्या षटकामध्ये आतापर्यंत 12 धावा खर्च केलेत. याच्या उलट जर परिस्थिती पाहिली तर वाजिदनं ज्यावेळी गोलंदाजी केली होती पहिल्या षटकामध्ये 9 धावा दिल्या होत्या आणि 2 विकेट आल्या होत्या. घरच्या मैदानावरती खेळताना आपण पाहतोय BCC भोकरचा संघ. पुन्हा एकदा फटका तर मोठा खेळायचा होता. षटक समाप्तीचा पंचांचा इशारा येतोय. पहिलं षटक समाप्त होतंय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती धावसंख्या आपण पाहतोय 12. आमदार चषक 2025 आयोजक विशाल दादा दंडवे आणि त्यांचे सहकारी सचिन जाधव, अनिल बेर्देवाड आणि त्यांचे सर्व सहकारी या सर्वांच्या माध्यमातून साकारलेली स्पर्धा मराठवाडा टेनिस क्रिकेटचा एक उत्सव म्हणून आपण या स्पर्धेकडे पाहतोय. सध्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जर आपण पाहिलं तर टेनिस क्रिकेटचा उत्सव, टेनिस क्रिकेटची दिवाळी आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपल्याला पाहायला मिळते. या मैदानावरती देखील महाराष्ट्रच नव्हे तर महाराष्ट्राच्या बाहेरची अनेक मैदानं गाजवणारे अनेक दिग्गज खेळाडू आज या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. क्रिकेटचे रती महारथी ज्यांनी महाराष्ट्राच्या बाहेरची अनेक मैदानं गाजवली असे अनेक खेळाडू आज क्रिकेटचा कुंभमेळा, क्रिकेटच्या सुपरस्टार खेळाडूंचा कुंभमेळा आज भोकरच्या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय. आकाश शुंकरवार जिथं कुठं असतील समालोचन कक्षाकडे यायचं. आकाश शुंकरवार जिथं गोष्ट असतील समालोचन कक्षाकडे यायचे. धावसंख्येचा विचार केला पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद 12 धावा धावपलकावर लागल्या गेलेत. त्याच्यानंतर जो सामना आहे दोन्ही कॅप्टन, एक सूचना लक्षात घ्या, आपल्याला कॅप्टनला माहित पाहिजे आपल्या संघामध्ये कोणत्या 11 खेळाडू आहेत. फटका खेळायचा होता, टप्पा पडल्यानंतर थोडासा उसळी स्ट्राईक वरती प्रशांत आपण पाहतोय. गोलंदाजी मार्कवरती समीर. 72 धावांचं लक्ष आहे. पहिल्या षटकामध्ये 12 धावा. समीर आहे गोलंदाजी मार्कवर. दुसरे षटक हाताळण्यासाठी पॉवर प्लेचं शेवटचं षटक. स्ट्रायकर एंडला प्रशांत. अकुडच्या लेनचा चेंडू, बॅटचा टॉवेज आणि समीरच्या हातामध्ये गडी बाद. पण पाहतोय प्रशांत आडे चांगली फलंदाजी करत होता. मागच्या षटकामध्ये मोठा फटका पाहायला मिळाला होता, परंतु आपण पाहतो पडल्याच्या नंतर अधिक उसळी घेणारा चेंडू आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. आपण टीव्ही स्क्रीनवर पाहू शकता पडल्याच्या नंतर अधिक उसळी घेणारा चेंडू आणि प्रशांत आडे बाद झाल्याच्या नंतर जो नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जातो डावकुऱ्याचा फलंदाज, हे सुद्धा एक आयकॉन खेळाडू म्हणून संघात स्थान निर्माण केलंय अनिल रनेर. दोन्ही आयकॉन खेळाडू खेळपट्टीवर असतील. एका बाजूने विचार केला तर मॅन फ्रॉम आदिलाबाद वाजू आणि दुसरा आयकॉन पाहतोय आपण परभणीवरून आलेला हा खेळाडू अनिल आणि गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय समीरला. म्हणजे धावसंख्या सन्मानजनक आहे पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर, परंतु विकेट मात्र गमावल्या गेल्या BCC भोकर संघाने. एक मात्र धक्का संघासाठी बसलाय. मोठा फलंदाज प्रशांत मात्र बाजून परतलाय. नवीन फलंदाज मैदानावरती येतोय जर्सी क्रमांक 1 अनिल, मॅन फ्रॉम परभणी.
या खेळाडूकडून देखील मोठ्या अपेक्षा आहेत. आमदार चषक 2025 मध्ये आपल्या संघाला विजय मिळवून देणारी फलंदाजी करावी लागेल. पहिल्या इनिंगमध्ये आपण पाहिलं जमीरची जी दर्जेदार फलंदाजी होती, 5 चेंडूवरती 5 षटकार मारण्याचा पराक्रम जमीरनं केला आणि त्या जमीरच्या खेळीच्या जोरावरती 71 धावा उभा केल्या आणि 72 धावांचं लक्ष्य हा सामना जिंकण्यासाठी. आता आयकॉन खेळाडू स्ट्रायकर एंडला फलंदाजी करेल. गोलंदाजी मार्कवर मोठा रनअप, उंच बांध्याचा गोलंदाज समीर. काय चेंडू आहे, सुंदर चेंडू आणि तेवढा चांगला लिव पाहायला मिळालाय फलंदाज अनिल कडून. तो आपण गोलंदाजाच्या एक्सप्रेशन वरनं पाहू शकता की त्याला वाटत होतं की फलंदाजाने या चेंडूला छेडायला पाहिजे होतं, परंतु फलंदाज तेवढा चतुर. दोन्ही आयकॉन खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात. त्या आयकॉनमध्ये लागलेली ही चुरस बघूया कोणता खेळाडू ठरणार सरस. धावपलकाचा विचार केला तर 12 धावा धावपलकार स्थिरावलेले आहेत. एक गडी बाद झालेला आहे. या षटकातला पुढचा चेंडू गोलंदाजी मार्कवरती सज्ज असेल. गोलंदाज पुन्हा सज्ज फलंदाज. यावेळी मात्र मोठा फटका खेळाय. पॉईंटच्या डोक्यावरून चेंडू मात्र पाठलाग सुरू आहे. चेंडू सरळ जातोय. आमदार चषक 2025 च्या बॅनरला सलामी देणारा खणखणीत दणदणीत चौकार. डीजे कडून गाणं वाजवलंय हम दोनों है अलग अलग, परंतु मैदानावरती अलग अलग वेगळ्या वेगळ्या ठिकाणावर असणारे दोन फलंदाज आज मात्र एकत्र आपल्याला पाहायला मिळत आहेत. मॅन फ्रॉम आदिलाबाद वाजिद आणि मॅन फ्रॉम परभणी अनिल. नक्की सर, एक युट्यूब वरती आता कमेंट आली आहे, हा फलंदाज भोकरचा आहे का? त्या प्रेक्षकांना सांगू इच्छितो की या संघामध्ये 2 आयकॉन खेळाडू आहेत. प्रत्येक संघात 2 आयकॉन खेळाडू राहणार आहेत. त्यामुळे हा खेळाडू जे आपण पाहतोय स्ट्रायकर एंडला अनिल राणेर परभणीचा आहे आणि नॉन स्ट्रायकर एंडला आहे तो आदिलाबाद चा खेळाडू वाजिद. या षटकामध्ये मात्र दमदार गोलंदाजी आपण पाहतोय. आतापर्यंत फक्त 4 धावा खर्च केलेत, 1 विकेट देखील प्राप्त केले. मोठा सामना आहे. बक्षीस पात्र फेरीमध्ये घेऊन जाणारा हा सामना आहे. कारण आज 8 संघ असतील. 8 पैकी 4 संघ बॅक टू होम असतील आणि 4 संघ पुढच्या फेरीमध्ये जातील. पुन्हा सज्ज स्ट्राईक वरती अनिल. अनिलच्या बॅट मधून फटका तर खेळाय चांगला. सुरक्षित रक्षण करायचा प्रयत्न, परंतु गॅप मधून चेंडू गेलाय सीमारेषा पार. धावा येत आहेत त्या 4. चा जर विचार केला धावपलकावर लागल्या गेल्या तर 20 धावा 1 गडी बाद. म्हणजे पॉवर प्लेचे 2 षटक संपलेले आहेत आणि धावपलकावर लागल्या गेल्या ते 20 धावा. आणि जो बाद झालेला खेळाडू आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय प्रशांत आडे. सँडी भाऊ ते बॉल जॉन्टी भाऊ. प्रथमतः फलंदाजी करत कळमनुरी संघाने धावपलकावर लागले गेले होते. ते 71 धावा 72 धावाचा पाठलाग करतोय होम टीम म्हणजे लोकल BCC भोकरचा संघ. आणि धावपलकाचा विचार केला तर 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावपलकावर 20 धावा लागल्या गेलेत. 1 गडी बाद झालेला आहे प्रशांत आडेच्या रूपामध्ये. एकंदरीत पाहता या समीरच्या षटकामध्ये 8 धावा आणि 1 गडी बाद असे इक्वेशन आहे. आता पाहूया गोलंदाजीची धुरा कर्णधार कोणावर सपरतील. शाकिब पॉवर प्लेचे 2 षटक संपल्याच्या नंतर 3रं षटक घेऊन आलाय. बघूया कशा प्रकारची गोलंदाजी करेल शाकिबवर. मात्र कर्णधाराने संघनायकाने एक आशा दाखवली. बघूया कितपत सार्थ ठरतो हा गोलंदाज. तसं पाहिलं तर समाधानकारक सुरुवात देखील म्हणावी लागेल. पहिल्या षटकामध्ये 12 धावा होत्या, दुसऱ्या षटकामध्ये 8 धावा आल्या. एक मात्र फलंदाज त्या षटकामध्ये बाद करण्यामध्ये यश मिळवलंय. स्ट्राईक वरती फलंदाज आपण पाहतोय पुन्हा सज्ज असेल वाजिद. नॉन स्ट्राईकला अनिल. गोलंदाजी मार्कवरती आलाय गोलंदाज शाकिब. षटक क्रमांक 3, 72 धावांचं लक्ष्य आहे. पुढच्या 6 षटकामध्ये 36 चेंडू आणि मला वाटतं बनवायचे त्या 52 धावा. 36 चेंडू आणि 52 धावा. चला वेळ घेऊ नका. आज पहिल्या सामन्याला उशीर झालेला आहे, वेळ घेऊ नका.
अन्यथा शेवटचा सामना आपल्याला आयोजन समितीच्या निर्णयानुसार कमी षटकांचा खेळावा लागेल. वाजिदसाठी हा चांगला चेंडू, फुलर लेनचा चेंडू टाकलाय, बॅट हवेत फिरवले, चेंडू आणि बॅटचा संपर्क नाही, निर्धाव चेंडू. प्रत्येक चेंडूवरती दडपण पाहायला मिळतंय. आमदार चषक 2025चा आजचा हा थरार आपण पाहतोय. एकूण 8 दिग्गज संघ आज महाराष्ट्रातून या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. युट्यूबवरती कमेंट देखील आपण पाहतोय. आज तुळजापूरचा संघ आहे का? तुळजापूर संघाच्या चाहत्यांनी टाकलेली कमेंट आपल्याला पाहायला मिळते. वाजिदच्या बॅटमधून फटका धुवाधार, चेंडू सरळ भिरकावलाय, पाहूया. षटकार येतोय, पंचांचा इशारा पाहूया, 6 धावांचा. शाकिबच्या पहिल्या चेंडूचा जर विचार केला तर सन्मान दिला होता वाजिदने, कारण आखुडत्या लेनचा चेंडू पहिला बाउन्सरने सुरुवात केली आणि दुसऱ्या चेंडूवर मात्र खणखणीत प्रहार पाहायला मिळालाय. फलंदाज वाजूकडून, जसं नाव त्या प्रकारची फलंदाजी पाहायला मिळते. वाजू वाजवत आहे. या शाकिब गोलंदाजी मार्कवर असणार आहे. पहिल्या चेंडूवरती आपण पाहिलं फुलर यांचा चेंडू, दुसरा चेंडू आखूड टप्प्याचा चेंडू, समाचार. आणि तिसऱ्या चेंडूवरती रिव्हर्स खेळायचा प्रयत्न केलाय, हलकासा अपील होत आहे. 55 मात्र त्याचा कोणताही परिणाम नाहीये. मिस्टर 360 अँगल मध्ये हा चेंडू खेळायचा वाजिदचा प्रयत्न फसलाय. चेंडू सरळ यष्टीरक्षक विरेनच्या हातामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. निर्धाव चेंडू, 1-13 तो 1 एक षटकार आला. पुढचा चेंडू मात्र निर्धाव खेळावा लागलाय. सुंदर अशी सीमारेषेच्या बाहेर आकर्षक आपण बॅनर देखील पाहतोय, ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी सौजन्य गुरु गोविंद इलेक्ट्रॉनिक्स अँड फर्निचर, जगदंबा कलेक्शन, जैन एजन्सी अँड कलर होम, जैन सीएस आर्ट फर्निचर्स. फटका खेळलाय, कव्हरच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहे. श्री मोबाईल शॉप, त्याचप्रमाणे CNG श्री नृसिंह पेट्रोलियम, TVS गणेश मोटर्स, TVS शोरूम, भारत ई स्क्वेअर, इनामदार कन्स्ट्रक्शन अँड डेव्हलपर्स, बड्डावार फर्निचर, शेख इंजिनियर्स अँड डेव्हलपर्स. हा चेंडू उजव्या यष्टीच्या खूपच बाहेर. पंचांचे हात हवेत, समांतर धावा मिळते. धावांतर, व्हाईट बॉल कॉल, अतिरिक्त धाव येते. सत्तावीस धावा, 27. जे कॅल्क्युलेशन तर पहा योग्य रीतीने सामन्यामध्ये सर्व सूत्र. पुन्हा मोठा फटका खेळायचा होता. चेंडू बॅटवरती मिडल झाला नाही. चेंडू जातोय स्क्वेअर लेगच्या दिशेने. क्षेत्ररक्षक येत आहेत. चेंडूवरती 1 धाव घेतली आहे. 28 धावा, 72 धावांचं लक्ष हा सामना जिंकण्यासाठी. आणि या 72 धावांची किंमत 33,333. स्ट्राइक वरती पुन्हा डावखोरा फलंदाज आहे. मॅन फ्रॉम परभणी अनिल, जर्सी क्रमांक 1 आहे. 1 नंबर कामगिरी करावी लागेल. आकोट टप्प्याचा चेंडू सरळ गगनचुंबी, आकाशाला गवसणी घालणारा षटकार. एकूण आपण पाहतोय धावफलकावरती धावसंख्या होती ती 1/34, 34. लॉस ऑफ जस्ट 1 विकेट आफ्टर 3 ओव्हर. 3 षटकांचा खेळ समाप्त आणि 3 षटकाच्या समाप्तीनंतर 1/34. जहां तक सवाल है आमदार चषक 2025 की अगर बात की जाए तो आज के सत्र का ये पहला मुकाबला मैदान पर खेला जा रहा है. स्पीड 11 कड़मनूरी बनाम BCC बोकर लोकल टीम है, लेकिन शानदार प्रदर्शन रहा है. कुल मिलाकर अब तक 3 ओवर का खेल समाप्त और 3 ओवर की समाप्ति के बाद 34 रन स्कोर बोर्ड पर 72 रनों का लक्ष्य रखा है. इस मुकाबले को जीतने के लिए कमाल की बल्लेबाजी करें दोनों बल्लेबाज. एक तरफ है वाजिद और दूसरी तरफ है बल्लेबाज
अनिल. गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय जिशानला, एक आयकॉन खेळाडू. पहिल्या षटकाचा जर विचार केला तर 12 धावा खर्च केल्या होत्या. तर पुन्हा एकदा तोच गोलंदाजी मार्कवर असेल आणि स्ट्रायकर यांना फलंदाज पाहतोय आपण वाजू. जर धावसंख्येचा विचार केला तर अजूनही 30 चेंडूमध्ये 38 धावांची गरज असणार आहे. जिशान गोलंदाजी मार्कवर आहे. मोठं रनअप जिशानचं. स्ट्रायकर यांना आयकॉन वर्सेस आयकॉनचा सामना आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळणार आहे. इस बार अच्छी गेंद, उतना ही अच्छा प्रयास किया लेकिन खिलाड़ी वहां पर रन लेने का कोई मौका नहीं, कोई गुंजाइश नहीं. अभी भी स्कोर रुका हुआ 1 विकेट के नुकसान पर. 34 रन एकमात्र बल्लेबाज बैक टू पैविलियन. पहला झटका जो लगा था लेकिन एक अच्छी समझदारी के साथ अब तक बल्लेबाजी करे. ओवर नंबर की बात की जाए तो चौथा ओवर है ये. फिर से एक बार लंबे रनअप के साथ चल पड़े गेंदबाज. और इस बार देखिए इस गेंद को अंजाम, गेंद जा रही है सीधा. देखना यहां पर कुल मिलाकर 6 रन. को बड़ा बनाया यहाँ पर. इस बार देखिए समझदारी दिखाई है. क्या बेहतरीन खूबसूरत अंदाज में 6 रन वाजिद के बल्ले से. गेंद देखिए, गेंद शायद काफी दूर गई है. सर चेंडूचा विचार केला तर तेज तर्रार चेंडू आपल्याला पाहायला मिळाला होता. बंदुकीतून निघालेल्या गोळीसारखा चेंडू फलंदाजापर्यंत पोहोचला आणि फलंदाज वाजूने मात्र त्याच्या डबल स्पीडने पाठवला सीमारेषा पार. आपण पाहतोय स्क्वेअर लेगला जे आपले पंच आहेत जॉन्टे भाऊ, आपण टीव्ही स्क्रीनवर पाहू शकता. त्यांचा जो ॲग्रेशन होतं म्हणजे त्यांनी ज्या प्रकारे ते झोकले होते. शाहू शाळेतले देखील सर्व युवा आपण पाहतोय या सामन्याचा आनंद घेण्यासाठी. शाहू शाळा, शाहू महाविद्यालय या शाळेतले सर्व विद्यार्थी हे देखील या सामन्याचा आनंद घेत आहेत. आता त्या विद्यार्थ्यांना वाटतं उगाच सांगितलं, आमच्या मुख्याध्यापकांना कळलं तर परत आम्ही तास बुडवून आलोय. शाळा सुटली असेल मला वाटतंय. फटका चांगला आहे, पुन्हा एकदा थोडासा फसलाय आणि झेल टिपलाय. फलंदाज होतोय बाद. वाजिद बॅक टू पॅव्हेलियन. आणखी एक धक्का आपल्याला पाहायला मिळतोय. सलामीची जोडी मात्र परतली आहे. नवीन फलंदाज मैदानावरती येतोय. जर्सी क्रमांक 10 विशाल आणि अनिलची जोडी मात्र मैदानावरती. 40 धावा धावफलकावरती. दोन्ही संघासाठी सामना अजून ऑन आहे असं म्हणावं लागेल. दोन्ही संघासाठी सामना ऑन आहे. आमदार चषक 2025चा भोकरच्या ऐतिहासिक मैदानावरचा मराठवाड्याचं एक ऐतिहासिक मैदान आज मात्र दणानून सोडणार आहे. सर्व युवा खेळाडू, सर्व आयकॉन खेळाडू आज या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. दुसऱ्या बाजूने बीसीसी भोकर संघाची देखील दमदार फलंदाजी. चांगला चेंडू होता. थोडासा बॅकफुट वरती जाऊन खेळण्याचा प्रयत्न. निर्धाव चेंडू मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. दमदार गोलंदाजी या षटकामध्ये जिशान. एक षटकार जरी वाजिदनं मारला असला तरी वाजिदची विकेट देखील प्राप्त केली आहे. एक कमेंट आली सर यूट्यूब वरती आपण पाहता लाईव्ह मध्ये. शिवा पाटील यांनी कमेंट केली आहे. ते म्हणतायत की जो जीतेगा, जो अच्छा खेलेगा भाई वही जीतेगा. म्हणजे अगदी बरोबर आहे.
टप्पा पडल्यानंतर अपेक्षेपेक्षा जास्त उसले आहे. या चेंडूला स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केलाय. चेंडू आणि बॅटचा संपर्क नाहीये. वन बाउन्सचा इशारा दिला जातोय. म्हणजे आपण पाहताय कमेंट होते सर, वेगवेगळ्या प्रकारचे कमेंट आपल्याला पाहायला मिळतात, परंतु शिवा पाटील यांनी जी कमेंट केली ते सगळ्यांसाठी ते उत्तर आहे. म्हणजे की सर त्यांचं म्हणणं आहे की जो अच्छा खेळेगा वो जितेगा. म्हणजे कोणताही संघ असो काही असो, आपण पाहतोय जो संघ चांगला खेळ खेळेल आणि तो जिंकेल यात काही वाद नाही. आणि आमच्या भोकरच्या प्रेक्षकांबद्दल जर बोलायचं म्हणजे आमच्या भोकरचे प्रेक्षक मात्र तेच काम करतायत. एक दिशाहीन चेंडू आपल्याला पाहायला मिळेल का? यस, दिशाहीन चेंडू. पंचाचा इशारा आलाय वाईट. म्हणजे धावपलकर अजून एका धावेची भर झाली आहे. धावपलकर लागले की ते 41 धावा. षटकाचा विचार केला, चौथं षटक प्रगतीपथावर 41 धावा धावपलकर लागले गेलेत. आणि अजूनही जर इक्वेशन पाहायचं म्हणजे तर 25 चेंडूमध्ये 31 धावांची गरज असणार आहे. ज्या प्रकारची गोलंदाजी होती जिशांची, ते जतर्रार गोलंदाज, एक आयकॉन खेळाडू आपल्याला या मैदानावर पाहायला मिळतोय. म्हणजे आपल्या भोकरच्या युवा खेळाडूचं नशीब बनावं लागेल, कारण डोळ्याचे पाडणे फिरणारे सामने आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. मोठे मोठे खेळाडू या मैदानावर येत आहेत. पुन्हा एकदा सुंदर चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. चांगली गोलंदाजी या षटकामध्ये जिशांकडून पाहायला मिळते. एक चला, पंचाचा इशारा आलाय. तिसऱ्या पंचांकडे मागणी केली. पहा, टप्पा पडल्यानंतर अपेक्षेपेक्षा जास्त उसळी घेणारा चेंडू होता, कारण याच्या अगोदर आपण पाहिलं की पंचांनी वन बाउन्सचा इशारा दिला होता. याच्या अगोदर आपण पाहिलं की वन बाउन्सचा इशारा देखील या गोलंदाजाला पंचांनी दिला होता. सर मला एक गोष्ट सांगावीशी वाटते, कोणत्याही संघाला काही जरी अडचण असेल आणि काही जरी वेगळं वाटत असेल तर आपण आपला मोबाईल काढायचा आणि बघायचा आहे. म्हणजे आमचे जे कमिटी आहे, आयोजन कमिटी, एकदम पारदर्शकतेप्रमाणे सामने खेळवले जात आहेत. तर पंचाचा इशारा आलाय. यस, हा नो बॉल असणार आहे. आणि सर सांगू इच्छितो की संघ कोणताही असो, का तो भोकरचा असो का कळमनुरीचा असो, इवन कोणताही संघ असो, सगळ्यांसाठी सेम न्याय, सेम दंड. नक्कीच आपण पाहिलं की पंचांनी इशारा नो बॉलचा दिला होता, कारण याच्या अगोदरचा चेंडू पंचांनी दंडित केला होता. गोलंदाजाला सांगितलं होतं, वन बाउन्सचा इशारा देखील दिला होता. त्याच्यानंतर देखील गोलंदाजाकडून त्याच पद्धतीचा चेंडू टाकण्याचा प्रयत्न केला गेलाय. षटकार जर मारला तर आकाश दिगंबर रामजी जंपलवाड एरबन यांच्याकडून 200 रुपयांचा आकाशसाठी पारितोषिक आहे. जिशांचा पुढचा चेंडू सामना करेल विशाल राठोड, एक्स फॅक्टर खेळाडू आहे. संघाचा मोठा फटका मारण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न झालाय, परंतु पुन्हा एकदा मिस झालाय. तर 4 षटकाच्या समाप्तीनंतर धाव पलकावर लागले गेले ते 42 धावा, 42 लॉस ऑफ 2 विकेट. तसं पाहिलं तर महत्वाचं कारण ठरलंय आज स्पीड 11 कळमनुरी संघासाठी शिस्त न पाळल्यामुळे 1 षटकाचा दंड झालाय. तसं जर दंड नसतं तर समीकरण जर पाहिलं असतं तर मग आता 18 चेंडू राहिले असते, परंतु या संघाला 24 चेंडू आणखी बाकी असतील. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा 42, म्हणजे 24 चेंडूत 42 धावा बनवलेत आणि 24 चेंडूमध्ये 30 धावा हा सामना जिंकण्यासाठी बनवायचे. आणि सर थर्ड अंपायरचा जर विचार केला तर मी सर्व संघांना सांगू इच्छितो की जे आपल्यामध्ये एक कॉमेंटेटर, सुप्रसिद्ध कॉमेंटेटर, महाराष्ट्राचा बुलंद आवाज इर्शाद बागवान सर आपल्या सोबत आहेत आणि त्यांनीच हे भूमिका बजावत आहेत. जे तिसरं पंच जे म्हणून राहणार आहेत ते आमचे इर्शाद बागवान सर, जे की कोणत्याही संघाचे खेळाडू नाहीयेत, ते न्यूट्रल माणूस म्हणजे इर्शाद बागवान सर. नेहमीच क्रिकेटला सपोर्ट करणारे एक क्रिकेट प्रेमी व्यक्तिमत्व आज आपल्या समोर आणि महाराष्ट्राच्या समालोचनाचे एक मोठं नाव इर्शाद बागवान सर आपल्या सोबत आहेत आणि या सामन्याचे तिसरे पंच म्हणून ते स्वतः भूमिका बजावत आहेत. आणि एक कमेंट आली सर भास्कर वाघमारे यांची की जे कॉमेंट्रीचे जे कॉम्बिनेशन आहे ते एकदम सुंदर, ते म्हणतात की अप्रतिम. दुसरे कमेंट आहे असो सर, धन्यवाद. तुषार भाई तुमचं सुद्धा धन्यवाद. जाऊया सामन्याकडे. अजूनही 24 चेंडूमध्ये 30 धावांची गरज असणार आहे. धावपलकावर लागले गेले ते 42 धावा 2 गड्याच्या मोबदल्यात. चला, थोडासा वेळ घेतला जातोय, आपण वेळ घेऊ नका. वेळेचं आपल्याला बंधन आहे, शिस्त आपल्याला पाळावी लागेल. षटक क्रमांक 5 मैदानावरती सुरू होत आहे. गोलंदाजी मार्कवरती येतोय समीर. धावा ज्या बनवायची आपण जर पाहिलं तर आता 24 चेंडू आणि 30 धावांची आवश्यकता आहे.
समीरचा पुढचा चेंडू अनिल साठी. कोणत्या लेनचा चेंडू, चेंडू हवेमध्ये आहे परंतु क्षेत्ररक्षक नाही आणि चेंडू ट्रॅव्हल करतोय सीमा रेषा पार. जगदंबा कलेक्शन चौकार. परभणी से आया डॉन. फलंदाजी करणारा फलंदाज जो चौकार मारलाय त्याच्यासाठी हे गाणं होतं डीजे वाल्यांचं. आमच्या चौकार प्राप्त केलाय, सुंदर फलंदाजी पाहायला मिळते. इक्वेशन मात्र सोपं केले जाते या चौकाराच्या नंतर. या पुढचा चेंडू समीर आहे गोलंदाजी मार्कवर आणि स्ट्रायकर एंडला एक आयकॉन खेळाडू अनिल राणेर. एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, बॅटचा येज लागला आणि चेंडू जातोय सीमा रेषा पार. चौकार. क्या कहना मेरे शेर का, क्या कहना मेरे यार का. भोकर संघाची 50 धावा. मी पुन्हा एकदा प्रेक्षकांना, खेळाडूंना, सर्व संघांना सांगू इच्छितो की हे नॉकआउट पद्धतीचे सामने असणार आहेत. जो संघ हारेल या स्पर्धेच्या बाहेर होईल आणि जो संघ जिंकेल तो सेमीफायनल मध्ये प्रवेश करेल. गोलंदाजी मार्कवर समीर. एकदा फटका मारलाय, क्षेत्ररक्षक पाठलाग केला जातोय. बघूया क्षेत्ररक्षक अडवला जाईल का नाही. चेंडू पुन्हा एकदा सीमा रेषा. एक सूचना सर्व संघांना की एकही खेळाडू विदाऊट जर्सी मैदानाच्या आतमध्ये उतरणार नाही याची सर्व संघांनी नोंद घ्यायची आहे. जाऊया पुढच्या सामन्याकडे. पुढच्या सामन्याचे दोन्ही संघ नायकांना विनंती करतो की नाणेफेकीसाठी समालोचन कक्षाकडे यायचंय. दोन्ही संघ 3 चेंडूवर 3 चौकार पाहायला मिळालेत. एक आयकॉन खेळाडू अनिल राणेर या फलंदाजाकडून. पुढचा चेंडू समीरचा अनिल साठी. यावेळेस फटका इनसाइड आउट फटका मारला क्षेत्ररक्षक सचिन आणि चेंडू गेलाय सीमा रेषा पार. षटकार. करतायत इर्षाद सर, आपण बघून घ्यायचंय. चला चौकार असणार आहे आणि एक पारितोषिक आले फलंदाज अनिल राणेर साठी. आमचे नाझीम भाई यांच्याकडून तब्बल 500 रुपयाचं पारितोषिक आहे. एकदा चेंडू हवेमध्ये आहे, क्षेत्ररक्षक नाहीये, नो मॅन्स लँड मध्ये चेंडू पडला आणि तत्पूर्वी 1 धाव सुद्धा पूर्ण केली. आता इक्वेशन जर पाहायचा विचार केलाय तर 19 चेंडू मध्ये काढायचे ते तब्बल 13 धावा. 19 चेंडू आणि 13 धावा रिक्वायर्ड 100 आहे. तर 4 चेंडूवरती 4 चौकार आज पाहायला मिळाले. पहिल्यांदा फलंदाजी करताना जमीरचे 5 चेंडूवरती 5 षटकार पाहायला मिळाले होते, परंतु 4 चेंडूवरती 4 चौकार आपल्याला पाहायला मिळाले. दमदार फलंदाजी मैदानावरती. स्ट्राइक वरती फलंदाज विशाल राठोड. चला दोन्ही कॅप्टन आपण टॉस साठी यायचंय. दोन्ही कॅप्टन हा आपल्यासाठी तिसरा कॉल आहे. चला प्रेक्षकांसाठी 500 रुपयाचं पारितोषिक राहणार आहे. बाउंड्री लाईनच्या बाहेर झेल घेतला तर ऍडव्होकेट विशाल दादा दंडवे यांच्याकडून. या दरम्यान पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये होता
आणि संधी मिळाली विशाल राठोडला. षटकाची समाप्ती आता इक्वेशन आहे 18 चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता. 13 धावा. 18 चेंडू आणि 13 धावा. पुढच्या सामन्याकडे जाऊया. दोन्ही संघाचे कर्णधार. चला दोन्ही कॅप्टन लगेच यायचंय. आज सकाळी आपण पाहिले शिस्त पाळली गेली नाही. एका संघाला 7 षटकांची फलंदाजी आणि दुसऱ्या संघाला 8 षटकांची फलंदाजी. दोन्ही कॅप्टन शिस्त पाळायचे, लगेच टॉससाठी यायचंय. चला कर्णधार यायचे दोन्ही संघाचे उमरी आणि पुसद. मी युसुफ भाई, नाझीम भाई जे आलेले सर्व मान्यवर आहे यांना विनंती करतो की या सामन्याचं नाणेफेक करून घ्यायचे. आणि आता मी एकदा शेवटचा कॉल सांगणार आहे. शेवटचा कॉल असणार आहे आणि जर नाही आले दोन्ही कर्णधार तर पॅनल्टी लागू होईल. यानंतर मी एकदा म्हणेल आणि जर कर्णधार नाही आलेत तर पॅनल्टी कंपल्सरी लागणार आहे. याची सर्व संघांनी नोंद घ्यायची. या दरम्यान काय फटका सजवलाय भावा आणि चेंडूला पाडवलं सीमा पार षटकार. थँक्यू डीजे. एक जबरदस्त असा षटकार मारला गेलाय. सामना जिंकण्यासाठी फक्त 7 धावांची आवश्यकता आहे. पुसद विरुद्ध दुसऱ्या बाजूला आपल्याला संघ पाहायला मिळणार आहे उमरी. आमच्या मान्यवरांच्या शुभ हस्ते या चला सामन्याची बॉल नाणेफेक पाठवून द्या. होईल. प्रेक्षक बॉल पाठवून द्यायचा आहे. चेंडू थोडासा दूरवरती गेलाय. चला चेंडू येतोय मैदानामध्ये. ज्या प्रेक्षकांनी चेंडू मैदानामध्ये दिलाय त्यांचं विशेष अभिनंदन असेल. स्कॉटलंड यार्ड पोलिसांपेक्षा कमी वेळेमध्ये चेंडूचा शोध लावलाय. 1 मिनिट आणि 11 सेकंदामध्ये चेंडू मैदानामध्ये आलाय. आपल्यामुळे हा सामना सुरू होतोय. आपलं विशेष धन्यवाद. 1 मिनिट 7 धावा फक्त कमी आहेत. 7 धावा झाल्यानंतर टॉस घेऊया. फक्त 7 धावा करायची जिंकण्यासाठी. पुन्हा एकदा फटका खेळलाय. बॅक टू बॉलर. कोणत्याही प्रकारची धाव नसेल. षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर मैदानावरती 6व्या क्रमांकाचं षटक टाकलं जात आहे. एकतर 7 धावा झाल्यानंतर टॉस होईल किंवा 4 चेंडू नंतर आपण टॉस घेऊया. 6वं षटक मैदानावरती. आमदार चषक 2025 चा थरार आपण पाहतोय. पुन्हा एकदा फटका. चेंडू मात्र सरळ जातोय सीमारेषा पार. धावा येत आहेत त्या 4. सामना जिंकण्यासाठी फक्त 3 धावांची आवश्यकता. आवश्यकता आहे सामना जिंकण्यासाठी. आणि या चेंडूवरती मात्र मागणी तसा पुरवठा. आमच्या प्रेक्षकांनी सांगितलं की षटकार मारला जाणार आहे आणि सामना जिंकला जाणार आहे. षटकार मारलाय. नाणेफेकीसाठी आलेले सर्व मान्यवर